शब्दार्थ फिरस्ती फिरणे, पोटोबाची पूजा करणे, जेवणे खाणे, पोटासाठी वणवण इणणे, अन्न मिळवण्यासाठी कष्ट करणे, परपट होणे, गैरसोय होणे, बेअदबी अवमान, कसूर गुन्हा, कुरकुर करणे, तक्रार करणे. एका शब्दांत उत्तरे लिहा. माणसाच्या सौंदर्यात भर घालणारे नयनकुमार, माणसाच्या जीवनव्यवहारात मदत करणारी कर्णिका, वास घेण्याचे जास्तीचे काम करणारी नासिका, जीवाताई ने ज्यांना संपात सामील करून घेतले ते दंतराज, सर्वांनी ज्यांच्याकडे तक्रार केली ते मेंदूराज, अजिबात काम न करण्याचा आरोप ज्यांच्यावर झाला ते पोटोबा प्रधान. आकृती पूर्ण करा. जीवाताईची कामे: गोड बोलणे, पदार्थांची चव मानवाला चाखवणे, पद्मकुमार आणि अस्त्रराजांचा निश्चय, स्वयंपाकघरात जाणार नाही, मी घास उचलणार नाही. जीवाताईची तक्रार: आपण सारे जण कामे करतो, पोटोबा मात्र आहे ते बसून खातो. कारणे शोधावं लिहा. जीवाताई गप्प आहे कारण तिला पोटोबा कवेची चीड येत होती. पोटोबा अधूनमधून गुरगुरतो कारण ती त्याची सवय आहे व शरीराचे राज्य सुरळीत चालावे. स्वमत स्पष्ट करा. आपण सगळे शरीररूपी राज्याचे सेवक आहोत या विधानाबाबत तुमचे मत. या नाटिकेमध्ये शरीराच्या काही अवयवांचा संवाद आहे. त्यामध्ये बरीचशी इंद्रिये पोटाविषयी तक्रार करीत आहेत की आम्ही सर्व कामे करतो व पोट आहे ते बसून खाते. ही तक्रार जेव्हा मेंदूराजाकडे जाते तेव्हा मेंदूराजे सर्वांना समजवतात की हे शरीररूपी राज्य आहे. यातील प्रत्येक अवयवाला नेमून दिलेली कामे आहेत. पोट हे प्रत्यक्ष काम करताना दिसत नाही, पण ते सर्व अवयवांना जीवनरस पुरवते. त्याने जर त्याचे काम बंद केले तर सारे अवयव निकामी होतील. हा विचार पटवताना मेंदूराजे म्हणतात की आपण सगळे शरीररूपी राज्याचे सेवक आहोत. या त्यांच्या बोलण्यातून एकजुटीची शिकवण मिळते. लेखकांनी या नाटिकेतून भारतीय एकात्मतेचे तत्त्व मांडले आहे. पोटोबाबद्दलची तक्रार सांगून सर्व इंद्रियांनी ती तक्रार करण्याची कारणे. सर्व इंद्रियांना पोटोबाबद्दल राग होता. पोटोबामुळे सगळ्यांची फरफट होते आणि मानसन्मान मात्र पोटोबाला मिळतो, अशी जीवाताईची तक्रार होती. जरा जास्त खाल्ले की पोटोबा गुरगुरतो, याची चीड तिला येई. कर्णिका म्हणाली, पोटोबा महाशय नुसतं बसून खातात. पद्मकुमार म्हणाला, सगळ्यावर पोटोबा उगाचच गुरगुरतो नि आम्हाला राबवून घेतो. सर्वांचे पोटोबाविषयी असे म्हणणे होते की आम्ही सारे रात्रदिवस काम करतो, पण पोटोबा मात्र काहीच काम करीत नाहीत. म्हणून त्याला अद्दल घडवण्यासाठी मेंदूराजेकडे पोटोबाची तक्रार करायचे सर्व इंद्रियांनी ठरवले. खालील वाक्यांत योग्य विरामचिन्हे घाला. तो म्हणेल तेवढंच खायची सक्ती असते माझ्यावर. ओ हो, आमची तयारी आहे. वर्गीकरण करून तक्ता पूर्ण करा. बरोबर, सावकाश, पोटोबा विरुद्ध बापरे आणि सतत किंवा कशासाठी पोटोबामुळे स्वयंपाकघरापर्यंत तुमच्याबद्दल अथवा अबब. क्रियाविशेषण अव्यय. बरोबर, सावकाश, सतत, कशासाठी. शब्दयोगी अव्यय. पोटोबा विरुद्ध कशासाठी, पोटोबामुळे तुमच्याबद्दल स्वयंपाकघरापर्यंत. उभयान्वयी अव्यय.
आणि किंवा अथवा केवळ प्रयोगी अव्यय. बापरे, अबब. खालील शब्दासाठी पाठात वापरलेले शब्द लिहा. कान, कर्णिका. नाक, नासिका. हात, हस्तकराज. पाय, पद्मकुमार. जीभ, जिवाताई.